मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल होत आहेत। वानखेडे स्टेडियमवर भरती प्रक्रियेतील ग्राउंड टेस्टसाठी मोठी गर्दी जमली आहे। राज्यातील अनेक भागातून तरुण तरुणी कुटुंबासह मुंबईत दाखल झालेले, मात्र त्यांना सोयी काहीच नाही। राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। जवळपास 17,000 कॉन्स्टेबलच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे। तसंच मुंबईतील वानखेडे स्टेडियम इथं भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुण तरुणांचा ग्राउंड टेस्ट सुरू आहे। या चाचणीसाठी राज्यातील अनेक भागातून तरुण तरुणी परिवारासह मुंबईत दाखल झाले, मात्र मुंबईत प्रक्रियेसाठी आलेल्या नागरिकांचे हाल होताना दिसतात। बातचीत केली त्यांच्याशी प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। सध्या पोलीसची भरती प्रक्रिया सुरू आहे। जवळपास 17,700 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि हीच प्रक्रिया सध्या मुंबईमध्ये देखील सुरू आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये संपूर्ण जी भरतीची प्रक्रिया ती सुरू आहे। सर्व जे तरुण त्यांचा ग्राउंड सध्या तरी सुरू आहे, मात्र खूप हाल होताना आपल्याला दिसत आहे। सध्या मी पाहिलं तर वानखेडे स्टेडियमच्या बाहेरच आहे आणि संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसर आहे। तिकडे आपल्याला पाहिलं तर मोठ्या संख्येने जे भरती प्रक्रियेसाठी आलेले तरुण तरुणी आपल्यावरती रस्त्यावरती थांबलेले दिसत आहे। खूप गैरसोय होताना आपल्याला दिसत आहे। पाहिलं तर संपूर्ण राज्यातील अनेक भागांमधून हे सर्व जे तरुण तरुणी त्यांच्या मित्र परिवारांसह मुंबईमध्ये दाखल झाले, मात्र मुंबई